नमस्कार, जय श्री कृष्ण. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही बिलकुल ठीकच असाल. वेलकम टू द उमंग मयुरी ब्लॉग. तर आज जे आहे ना, हा ब्लॉग बनवण्याचा हेतू एवढाच आहे की मी आज तुम्हाला जे आहे ना स्टीम ढोकळ्याची रेसिपी शेअर करणार आहे. आणि हां, तुम्ही अगर ढोकळा बनवत असाल तर तो कशा पद्धतीने बनवता तेही मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता. गुजराती लोकांमध्ये जे आहे ना, ह्याला खाट्या ढोकळा म्हणतात. जसा आपण मार्केटचा नॉर्मल ढोकळा खातो ना, त्याच्यापेक्षा जे आहे ना थोडासा वेगळा असतो. तर तुम्ही जर हे बनवत असाल आणि त्यात तुम्ही आणखी काय काय साहित्य टाकून बनवू शकता हे पण मला कमेंट करून सांगा. तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मग सुरुवात करूया स्टीम ढोकळा बनवण्यासाठी. हे जे आहे बॅटर बनवून मी ऑलरेडी घेतलेलं आहे. यामध्ये जे आहे ना माप तुम्ही असं घ्यायचं आहे की 3 वाटी तांदूळ, 1 वाटी चण्याची डाळ आणि 1/4 जे आहे उडीद डाळ घ्यायची आहे. ह्या तिघांना जे आहे आपण वाटून घ्यायचं आहे. वाटल्यानंतर ताकामध्ये जे आहे ना हे फर्मॅट करायला ठेवायचं आहे. जसं आपण इडलीला करतो त्याचप्रमाणे आपण बघत असाल हे बॅटर. आणि यामध्ये जे आहे ना लसणाचे बारीक काप आणि चण्याची डाळ जी आहे ती भिजून थोडीशी जी आहे ना आपण अर्धी वाटी पण नाही म्हणू शकत, 1-2 चमचे भिजवून जे आहे ना ह्यात टाकायची आहे. म्हणजे जे आपण खातो ना स्टीम ढोकळा, तर लसूण आणि जे चण्याची डाळ आहे ना त्याची टेस्ट जी आहे ना खूप अप्रतिम लागते. आणि जे आहे यामध्ये आपण चवीपुरतं मीठ ॲड करून घेणार आहोत. तर आता माझे बॅटर तयार आहे आणि इथं मी स्टीमर ऑलरेडी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे ढोकळ्यासाठी. आणि हे जे ढोकळ्याचं पॅन आहे त्याला तेल लावलेलं आहे. आणि आता हे जे बॅटर बनवलेलं आहे त्याला असं स्प्रेड करून घेऊन वरून जे आहे ना आपण लाल तिखट जी मिरची पावडर आहे ती टाकून घेणार आहोत याप्रमाणे. आणि मग जसं आपण इडलीला कसं स्टीम करतो त्याप्रमाणे जे आहे ना स्टीम करून घ्यायचं आहे 10 मिनिटासाठी. आता हे जे आहे ना माझं झालेलं आहे ढोकळा बनून. याच्यावरती जे आहे मी आता तेल लावून घेत आहे. गरम असतानाच आपल्याला यावरती तेल लावायचं आहे. हे या पद्धतीने जे आहे ना आपण सर्व जे आहे ना याच्यावरती सर्व बाजूनी चारी बाजूनी तेल लावून घेतलेलं आहे. आणि आता ह्याची आपण जसं ढोकळा कट करतो त्याप्रमाणे जे आहे कट करून घेणार आहोत. आपल्या म्हणजे आपण ज्या प्रकारे नॉर्मल काप करायचे असेल तर नॉर्मल करायचे, थोडे मोठे हवे असतील तर थोडे मोठे काप करून घेतले तरी चालतील. आता मी जे आहे ना याप्रमाणे जे आपले काप करून घेणार आहे ढोकळ्याचे. हे बघा याप्रमाणे जे आपण काप करून घेणार. आता ते गरम आहे ना तर त्यामुळे ते निघताना जे आहे ना थोडेफार म्हणजे तुटून जातील. तुम्ही जे आहे ना थोडंसं गार झाल्यानंतर जे आहे ना पॅनमधून रिमूव्ह करा, म्हणजे जे पॅनमधून रिमूव्ह करा म्हणजे ते तुटणार नाहीत. आणि ही आहे लसणाची चटणी. स्टीम ढोकळ्यासोबत लसणाची चटणी अप्रतिम लागते. मी खूप बेसिक पद्धतीने बनवते. म्हणजे लाल मिरच्या ज्या असतात त्या गरम पाण्यामध्ये भिजवून लसूण आणि आपलं लाल तिखट आहे ते मीठ एवढंच जे आहे ना मी मिक्सरमधून काढून घेते. म्हणजे जे आहे ना लसणाची चटणी अशी अप्रतिम लागते. ही बघा या पद्धतीने वाटून घ्यायचं आहे. आणि तुम्हीही बनवत असाल तर कशा पद्धतीने बनवता मला नक्कीच सांगा. आता आपले हे जे स्टीम ढोकळा तयार झालेले आहेत, स्टीम ढोकळा विथ लसणाची चटणी. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अगर तुम्हाला लसणाची चटणीची रेसिपी हवी असेल तर मला सांगा, मला नक्कीच आवडेल तुमच्यासोबत शेअर करायला.